नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. हृदयस्पर्शी निवडक कविता ऐकूया आपण. मानवी जीवनामध्ये खूप साऱ्या घडामोडी होत असतात. तर त्या होत असताना कधी आपल्या प्रयत्नांना यश येतं, कधी प्रयत्न फेलही ठरतात. म्हणून आपण माघार घ्यायची नसते, तर प्रयत्नांना सतत पाठबळ द्यायचं असतं. आपली प्रगती होण्यासाठी प्रयत्नशील असावं लागतं आणि आपल्या स्वप्नांना पंख देण्यासाठी मेहनतही करावं लागते. जिद्द आणि मेहनत जर सोबत असेल तर नक्कीच आपले स्वप्न पूर्ण होतात आणि आपण प्रगतीच्या दिशेने जातो आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे ते जीवनामध्ये नक्कीच साध्य होते. आजच्या कवितेचा संदर्भसुद्धा असाच आहे. झेप नावाची कविता आज आपण बघणार आहोत. तर आयुष्यामध्ये आपण प्रत्येकजण एक झेप घेत असतो. झेप घेताना आपल्याला जे कठीण अनुभव येतात, कधी आपण मेहनत करूनसुद्धा पराभूत होतो. तर इथे हार न मानता सतत प्रयत्नशील राहणं आणि आपल्या कार्याच्या प्रती जागरूक राहणं ही आपली जिम्मेदारी असते. हेच या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला बघूया झेप नावाची कविता. प्रत्येक ठिकाणी नाही मिळत बक्षीस, प्रत्येक ठिकाणी नाही मिळत बक्षीस, त्या बाबी सोडून द्याव्या. प्रत्येक ठिकाणी नाही मिळत बक्षीस, त्या बाबी सोडून द्याव्या. आयुष्य खूप मोठे आहे, आयुष्य खूप मोठे आहे, वेळ लागतो हे समजून घ्याया. आयुष्य खूप मोठे आहे, वेळ लागतो हे समजून घ्याया. प्रत्येक ठिकाणी नाही मिळत बक्षीस, त्या बाबी सोडून द्याव्या. आयुष्य खूप मोठे आहे, वेळ लागतो ही समज द्याया. काळोख्या रात्रीनंतर, काळोख्या रात्रीनंतर लख्ख पहाट होत आहे. काळोख्या रात्रीनंतर लख्ख पहाट होत आहे. अपयशानंतरही कुणी, अपयशानंतरही कुणी गौरवशाली होत आहे. अपयशानंतरही कुणी गौरवशाली होत आहे. काळोख्या रात्रीनंतर लख्ख पहाट होत आहे. अपयशानंतरही कुणी गौरवशाली होत आहे. जिद्द, मेहनत, संघर्षाशी जोडा आपले नाते. जिद्द, मेहनत, संघर्षाशी जोडा आपले नाते. आनंदाची स्वप्ने कशाला, आनंदाची स्वप्ने कशाला, सत्यात उतरतील सारे. आनंदाची स्वप्ने कशाला, सत्यात उतरतील सारे. जिद्द, मेहनत, संघर्षाशी जोडा आपले नाते. जिद्द, मेहनत, संघर्षाशी जोडा आपले नाते. आनंदाची स्वप्ने कशाला, सत्यात उतरतील सारे. सुख असो वा दुःख, सुख असो वा दुःख, ज्याचे त्याला असतात प्यारे. सुख असो वा दुःख, ज्याचे त्याला असतात प्यारे. का वहावेत आपण निंदकाचे भारे, का वहावेत आपण निंदकाचे भारे. सुख असो वा दुःख, ज्याचे त्याला असोत सारे. का वहावेत आपण निंदकाचे भारे. सगळे सोयरे आणिक मित्र, सगळे सोयरे आणिक मित्र, उपदेशाचे देतील नारे. सगळे सोयरे आणिक मित्र, उपदेशाचे देतील नारे. तुलाच झेप घ्यावी लागेल, तुलाच झेप घ्यावी लागेल, ज्या दिशेने असतात प्रगतीचे वारे. ज्या दिशेने असतात प्रगतीचे वारे. सगळे सोयरे आणिक मित्र, सगळे सोयरे आणिक मित्र, उपदेशाचे देतील नारे. तुलाच झेप घ्यावी लागेल, ज्या दिशेने असतात प्रगतीचे वारे. ज्या दिशेने असतात प्रगतीचे वारे. तर अशी ही आपण झेप नावाची कविता बघितलेली आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे हे आपण ठरवायचं असतं. आपले उद्देश काय आहेत आणि आपली
प्रगती कुठपर्यंत आपल्याला न्यायची आहे, कुठं आपल्याला थांबायचं आहे, लोक काय बोलतात याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. उपदेशाचे डोस जरी आपल्याला देत असतील तरी ते आपण ऐकून घ्यावे, पण आपल्याला काय करायचे हे जोपर्यंत आपण ठरवत नाही, त्यावर आपण विचार करत नाही, त्यावर आपण मेहनत करत नाही, तोपर्यंत आपली प्रगती होत नाही, यश आपल्याला मिळत नाही. कशी वाटली कविता? सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.